वाचवण्यासाठी पक्षाचा बळी दिला गेला असं वाटतं? नाही नाही, कुटुंब वगैरे ना, हा म्हणजे दोघं एकत्र आले वगैरे ठाकरे परिवारासाठी मनसेचा बळी गेला तसंच समजायचं आता हे. राज ठाकरेंनी वेळोवेळी आव्हान केलं होतं, रुसवे फुगवे सोडा, मराठी माणसासाठी एकत्र या, असं त्यांनी आव्हान केलं होतं. तुम्ही तुमच्याच नेत्याचं आव्हान पाळलं नाही का? मराठी माणसासाठी, मराठी माणसांसाठी तुम्ही जर भांडत असाल तर तसे चेहरे पण गेले पाहिजे ना सभागृहामध्ये. तसे चेहरेच नसतील, ज्या सीट न निवडून येणाऱ्या असतील त्या जर तुम्ही देत असाल तर कसं काय होणार? तुम्ही हे वाक्य बरोबर बोलताय की मराठी माणसासाठी मराठीसाठी करताय तुम्ही, पण तेच चेहरे जे भांडणार आहे मराठी माणसासाठी, जे जाऊन करणार आहे, ज्यांना अनुभव आहे, त्या लोकांना तुम्ही पुढे पाठवणार नसाल, त्यांना चर्चेमध्ये सहभागी करणार नसाल तर ते हे होणारच आहे ना. पण हा निर्णय घेणं कसं तुमच्या तुम्हाला काही मेसेज आलाय का किंवा काही फोन वगैरे तुम्हाला मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झाला का? कारण की संतोष झुरी कुठल्याही प्रकारचा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, कुठल्याही प्रकारचा नाही, मनधरणीपणा नाही किंवा कुठलं बोलवणं नाही की तुम्ही या वगैरे. संदीपजीने एक निरोप दिला की साहेबांनी तुला बोलवलंय, त्याच्यानंतर काल बोलवलेलं आणि नंतर निरोप परत आला की उद्याचे कॅन्सल, आजची कॅन्सल झाली, उद्या बोलवणार आहे. या सगळ्यामुळे कुठेतरी पक्ष संपवण्यासाठी राज ठाकरे सोबत फिरत नाही असं म्हणायचं की, कारण की काल देखील सोबत दौरे करणार होते, मात्र काल देखील सोबत दिसले नाही, त्याच्यामुळे कुठेतरी हे गोष्टी कटोता दिसते आणखी परत येते. हे आता तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा, तुम्ही लाईन उचलण्यामध्ये एक्सपर्ट आहात. वरळी भागामध्ये आमच्या साहेबांचं मन मोठं आहे. सर तुम्ही असं म्हणालात की कुठलाही संपर्क करण्यात आला नाही हा प्रवेश तरी होतोय. या सगळ्या गोष्टी घडताना सुद्धा पूर्वी असं म्हटलं जायचं की ठाकरेंचा म्हणजे मातोश्रीचा आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा संपर्क तुटलाय, तेच मनसेच्या बाबतीत होतंय असं वाटतंय? नक्कीच. हिंदी 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 करतो. नाही, हे खूप मोठी म्हणजे गोष्ट ही कठीण होती ती की दोघं आम्ही बाजूला होणं, कारण एवढ्या वर्षाची मैत्री, पक्षाच्या अगोदरपासूनची आमची जी मैत्री, त्याच्यानंतर पक्ष स्थापनेपासूनची आमची मैत्री होती चांगली, आंदोलनात पण होती, कुठल्याही केसेसवर आम्ही दोघं एकत्र जात होतो. परंतु ज्या वेळेला हा निर्णय, मी त्यांना सांगितलं निर्णय की मला निर्णय घ्यावा लागणार म्हणून, तेव्हा त्यांनी मला खूप समजवलं की बाबा तसं करू नको म्हणून. त्याच्यानंतर मग शेवटी तुम्ही बघितलं असाल की 4-5 दिवस मी लांब गेलो त्यांच्यापासून, तेव्हा कुठे हा निर्णय मी घेऊ शकलो. एक शेवटचा प्रश्न घेतो, एक शेवटचा प्रश्न घेतो. साहेबांचं मन मोठं आहे, साहेबांचं मन मोठं आहे, मग तुमच्या मनाचं काय तिथे विचारणा केली नाही का? अहो, एका ठिकाणी मन मोठं आहे, एका ठिकाणी मन कोतं आहे, त्याला काय करणार? प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू काय होतं, तसं झालं, सगळं निगेटिव्ह झालेलं आहे. दिवाळीत देखील तुम्ही तुरुंगवास भोगलेला आहे संदीप देशपांडे यांच्यासोबत. हा निर्णय घेणं तुमच्यासाठी कितपत कठीण होतं, आव्हानात्मक? नाही, एकदा त्यागाची कुठतरी कदर केली गेली नाही असं वाटतंय का? कसं आहे की त्यांनी जर एवढं कठीण मन करून जर आम्हाला हे केलं असेल तर मग आमची पण तयारी आहे ना. सर, 2 प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एक मनसेमधून जी यशवंत केले जाण्याची प्रतिक्रिया आली की आमच्या पक्षाचं नुकसान झालेलं आहे तुमच्या जाण्याने, पण दुसरीकडे स्थानिक ठाकरे गटाचे आमदार बाजूचे दादू भाईंचे महेश सावंत म्हणतात की 5 पैशाचा फरक पडणार नाही दोन्ही गेले. कसं आहे, तो खूप मोठा आमदार आहे आणि मला वाटते त्याला शेवटची टर्म आहे त्याची, तो आता पैसे गोळा करतोय. त्यांनी सीट विकून, जी सीट आहे ना 194 ची, ही दोघांकडनंही पैसे घेतलेले आहेत त्यांना. सदा सरवणकर यांच्याकडनं पण पैसे घेतलेत त्याने आणि सुनील शिंदे यांच्याकडनं पण घेतलेले आहेत. तो आता फक्त 5 वर्ष पैसे गोळा करायचे आहेत. SRA ऑफिसमध्ये बसलेला असतो कंटिन्यू. त्याच्याबद्दल काय बोलणार? लोक ते सांगतायत तिकडे हा आमदार झालाय पण फोन नाही कोणाचे उचलत, काय ना, भेटत नाही कोणाला, त्याच्याबद्दल काय बोलणार? हिंदी 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 आज संतोष धुरी जो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के वर्ली के विभाग प्रमुख थे और महाराष्ट्र नवनिर्माण कर्मचारी कामगार सेना के महाराष्ट्र के वो महामंत्री सरचिटनी जनरल सेक्रेटरी थे, ऐसे संतोष धुरी जी ने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। पिछले 11 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में सम्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने जिस प्रकार का विकास इस मुंबई शहर में किया है,
क्रांतिकारक इस प्रकार के बदल या परिवर्तन उन्होंने मुंबई शहर में जो लाए हैं, अटल सेतु, कोस्टल रोड, मेट्रो, या जिस वर्ली का प्रतिनिधित्व संतोष धुरी जी करते हैं, उसी वर्ली में बीटीडी चाल में 160 फुट के घर में रहने वाले मराठी आदमी को 560 फुट का घर बनाकर देने का काम देवेंद्र जी ने किया है। और वर्ली और दक्षिण मुंबई के मराठी आदमी को मुंबई से बाहर जाने से रोकने का काम जो उन्होंने किया है, उससे प्रभावित होकर आज संतोष धुरी जी ने इस विकास यात्रा में सम्मिलित होने के लिए भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। संतोष धुरी जी ये पहले भारतीय विद्यार्थी सेना में जो शिवसेना की स्टूडेंट विंग थी उसमें थे, उसके बाद वो महाराष्ट्र नवनिर्माण सेना में थे। उनका जो खून है वो भगवा है, सैफरन है, और इसीलिए हिंदू